जीवनाची दिशा देणाऱ्या आणि जीवनाप्रती मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंप्रती अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आपल्या आध्यात्मिक गुरूंना अभिवादन करण्यासाठी भाविकांची विविध मंदिरात मांदियाळी पाहायला मिळाली। नागपुरातील वर्धा रोडवरील साई मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली होती। सर्व साई भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरु आणि शिष्याचा आजचा मिलनाचा दिवस आहे, त्याला गुरुपौर्णिमा असे म्हणतात। आज बाबांचा गुरुपौर्णिमेचा उत्सव मंदिरात सकाळी 5:15 वाजता काकड आरती, त्याच्यानंतर मंगल स्नान, मंगल कलश यात्रा, बाबांना महावस्त्र अर्पण आणि आरती आणि महाप्रसाद वितरण सुरू झालेलं आहे। तसेच दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती, त्याच्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता धूप आरती, संध्याकाळी 7:30 वाजता बाबांची पालखी मिरवणूक जी गजानन मंदिर, त्याच्यानंतर राम मंदिर अशी फिरून परत मंदिरात परतील। त्याच्यानंतर रात्री 8 वाजता संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे दुरुक्कर यांचा, आणि रात्री 11 वाजता शेजारती। असा संपूर्ण एकंदरीत हा एक आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा कार्यक्रम मंदिराने ठेवलेला आहे। तरी सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी बाबांचे दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घेण्याचा लाभ घ्यावा, आणि जो मंदिरात महाप्रसादाची जी व्यवस्था केलेली आहे ती महाप्रसादसुद्धा लोकांनी ग्रहण करावं अशी विनंती आहे। तसेच बाबांच्या ठिकाणी आज भव्य अशी आपण सजावट केलेली आहे, बाहेर पेंडॉल घातलेला आहे, तर याचा सगळ्यांचा आनंद भक्तांनी घ्यावा अशी ही विनंती। धन्यवाद।